नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. आज आणखी एक कथा मी तुम्हा सर्वांसमोर सादर करणार आहे. तर साधारण वयाची 50शी उलटलेले श्यामराव एका हॉस्पिटलच्या बेडवरती अगदी निराश होऊन पडलेले होते. आणि कारण की ते कालच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि त्यांना एक रिपोर्ट मिळाले त्यांच्या टेस्टचे. त्या टेस्टमध्ये त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं होतं, की त्यांना पोटाचा कॅन्सर आहे आणि तो कॅन्सर एवढ्या पुढच्या स्टेजला गेलेला आहे, की आता ते फक्त काही दिवसाचेच सोबती होते. त्यांच्या मनामध्ये नाही-नाही ते विचार आले. त्यांच्या बायकोचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. त्यांची मुलं अगदी तरुण वयाची, ज्या वयात त्यांचं भविष्य घडणार आहे, त्या वयामध्येच त्यांच्या बापाचं छत्र त्यांच्या डोक्यावरून नसणार आहे आता. या सगळ्या गोष्टींचा ते खूप विचार करत होते. एवढ्यात एक थंड हवेची मंद अशी झुळूक आली वाऱ्याची आणि त्या झुळूकसोबत तिथे एक आकृती त्यांना दिसली आणि ती आकृती जोरजोरात हसत होती आणि त्या शामरावांना विचारत होती, म्हणत होती, "काय रे, त्रास होतोय का जास्त? तर तुला कारण जाणून घ्यायचं होतं ना, की तुलाच का असा त्रास होतोय?" कारण की त्याच्या मनात खूप विचार येत होते, की मी एवढा निर्व्यसनी राहिलो, एकनिष्ठ राहिलो, तरी देखील माझ्याच बाबतीत असं का? ह्या गोष्टी त्याला सतावत होत्या. त्यामुळे त्याच्या त्या आकृतीने त्याला तोच प्रश्न विचारला, की "तुला कारण जाणून घ्यायचंय का?" तर तो हो म्हटल्यावरती आकृती म्हणायला लागली, "तुला किल्ले फिरायला आवडतात ना? प्रेक्षणीय स्थळांना तू सारखं फिरण्यासाठी जात असतोस. त्यावेळेस तू अगदी किती निष्काळजीपणे वागत असतो, ह्याचा जरा थोडासा तू विचार कर." त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये काही-काही विचार येतात, की बाबा आपण ज्यावेळेस लास्ट टाईम पण वनभोजनासाठी एका रस्त्यावरती झाडाखाली थांबलेलो होतो. त्यावेळेस काही अन्न आपण नेलेलं होतं. तिथे जेवण केलं आणि तसंच ते प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरून तिथं ठेवून आलो. तर त्याच आकृतीने सांगितलं त्याला, की ते जे अन्न तू तिथं प्लास्टिकच्या याच्यामध्ये ठेवलेलं होतंस, तुझ्या नकळतपणे. तुम्हाला असं वाटतं, की आपण काही त्रास देत नाही, निसर्गाला काही गोष्टी करत नसतो. पण नकळतपणे तुमच्यामुळे बऱ्याच गोष्टींना दुखापत होत असते, निसर्गाला त्रास होत असतो. तर ती जी पिशवी त्याने तिथे टाकलेली होती अन्नाची, प्लास्टिकची पिशवी, ती एका गायीने भूक लागल्यामुळे खाल्ली आणि त्या गायीला पोटात ती पिशवी गेल्यामुळे खूप त्रास झाला आणि ती गाई मरून गेली. आणि त्याच पद्धतीने आता तू सुद्धा मरणार आहेस. तर त्याला खूप वाईट वाटलं. तो त्या आकृतीची माफी मागू लागला, की नाही का, "इथून पुढे मी काळजी घेईल. मला नको काय व्हायला. मला वाचव यातून." पण ती आकृती काही ऐकत नव्हती. हसत होती त्याच्याकडे बघून. हसता-हसता त्या आकृतीने त्याच्या पाठीला हाताला असं पकडलं आणि त्याला एकदम जाग आली. समोर बघतोय तर काय, तर त्याची बायको उभा होती आणि त्याला म्हणत होती, "अहो, किती उशीर झाला. उठा, आपल्याला जायचंय सिंहगडला. बघा मी कशी पॅकिंग केलेली आहे." त्याने बघितलं तर सगळ्या त्या खाऊचे सगळ्या गोष्टी, कुरकुरेचे ह्याचे सगळ्याचे पॅकेट्स त्या बॅगमध्ये आणि ती बॅग पण एका मोठ्या कॅरी बॅगमध्ये ठेवलेली होती. म्हणजे त्याला जाणवलं, की किती आपण ह्या सगळ्या प्लास्टिकने किती जनावरांना किंवा निसर्गाला किती हानी पोहोचवत असतो आणि इथून पुढे कसं वागायचं हे त्याने त्याच्या मनाशी ठरवलं. धन्यवाद.